प्रतिबिंब जनमानसांचे। गोडेगाव येथील भीमसैनिक नितीन शिरसाट या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली होती। सदर घटनेला 40 ते 50 दिवस झाले, परंतु अद्यापही या आरोपींना अटक केलेली नाही। आपण या ठिकाणी पाहू शकता की जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारामध्ये आज स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। त्यांचा मुख्य मुद्दा असा आहे की जे आरोपी आहेत ज्यांनी हे हत्याकांड केलं आहे या मुख्य सूत्रधारांना अटक करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। आपल्यासोबत रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के हे जोडले गेले आहेत। सुशांतजी, काय सांगा, आज तुम्ही आमरण उपोषण सुरू केलं आहे, काय नेमकं मुख्य मुद्दा असा होता, काही दिवसांपूर्वी नितीन शिरसाट या भीमसैनिकाची गोळ्या घालून गोडेगाव या ठिकाणी निर्गुण हत्या करण्यात आली। सदर घटनेला 50 दिवस आतापर्यंत उलटले आहेत। त्यामधील जे मुख्य आरोपी होते ते अद्याप फरार आहे। त्याचा सदर घटनेचा तपास, गुन्ह्याचा तपास हा DSP साहेब यांच्याकडे, पण आमची त्यांच्याबद्दल संशयित भूमिका आहे। इतके दिवस होऊन सुद्धा आरोपी अजून मोकाट कसे? वारंवार आम्ही स्वाभिमानी आंबेडकर चळवळीच्या वतीने निवेदन दिलं तर देखील त्याची कुठली दखल घेतली नाही। त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। याचबरोबर आंबेडकरी चळवळीचे नेते पप्पू बारसे हे पण आपल्यासोबत जोडले गेले आहे। बारसे साहेब, काय सांगा, आता 40 ते 50 दिवस झाले, मुख्य आरोपी अजून अटक झालेले नाही, आज तुम्ही उपोषण सुरू केलं आहे, काय नेमकं दबाव काय आहे पोलीस प्रशासनावर? सध्याचं वातावरण पाहता जे काही भारतीय जनता पार्टी आणि या हिंदुत्ववादी संघटना ज्या काही कार्यरत आहेत या अनुषंगाने या नितीन शिरसाट आमच्या भावाचा हा खून झालेला असा आमचा आरोप आहे। आणि पोलीस अधिकारी जे राजगुरू साहेब आहेत ते संपूर्णपणे या भाजप सरकारच्या दबावाखाली काम करतायत आणि त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी राजगुरू साहेबांच्याकडून होतोय असा आमचा आरोप आहे। प्रकरण दाबण्यासाठी कोणता राजकीय नेता दबाव टाकतोय पोलीस प्रशासनावर, काय वाटतं? आता सरकारच त्यांच्यासाठी एखाद्या नेत्याने जबाब टाकण्याचे काय वाटतं आहेत। आता नगरमधले जेवढे हिंदुत्ववादी संघटना आहेत ते सगळे त्यांना सपोर्ट करणार आहेत, त्या पोरांना, ते जे पोर आहेत त्या ह्याच्यातले आरोपीचे आहेत। नाहीतर छोटासा गुन्हा घडल्यानंतर पण घरच्या उचलून नेऊन जर ते लोक आरोपी अटक करत असतील आणि एवढा मोठा खून होऊन जर पोलीस प्रशासन गप्पा असेल तर याचा अर्थ कोणीतरी त्यांच्यावरती मोठा दबाव आहे आणि किंवा त्यांच्यावरती काहीतरी मोठं प्रेशर असण्याची शक्यता आहे। आता शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, काय आश्वासन दिलं? साहेबांनी सांगितलं हातापास LCBच्या माध्यमातून करू आम्हाला, कारण आम्हाला राजगुरू साहेबांवरती विश्वासच नाहीये की ते काही व्यवस्थित तपास करत नाही असा आमचा आरोप होता। त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला या लोकांकडून कुठल्या प्रकारचा तपास झालेला आम्हाला नकोय, तुम्ही नवीन पद्धतीने तपास करा। त्यांनी LCBच्या कबड्डी साहेब जे आहेत त्यांच्या माध्यमातून तपास करण्याचं आश्वासन दिले आणि मौक्याची पण प्रोसेस करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। तर आरोपी अटक नाही झाली तर पुढची भूमिका काय राहणार? आता तुर्तास त्यांनी आम्हाला विनंती केल्यामुळे आम्ही हे उपोषण आता स्थगित करतो या ठिकाणी। परंतु जर समजा अजून 8 दिवसांनी, समजा 8 दिवस 10 दिवसांनी जर समजा नाही झालं तर अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये याचा एक आंदोलन पेटून मोठ्या प्रमाणात आंदोलन याच्या माध्यमातून स्वाभिमानी आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून केलं जाईल। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।